पाणी खांद्यापर्यंत सुद्धा आलं नव्हतं तनया. आणि ती वसुंधरा पाण्यामध्ये निमूटपणे बसून होती ना, मग तुला काय गरज पडली होती पाण्याबाहेर पळत यायची? जरा कळ सोसायची पण नाही. आमच्यात पेशन्सच नाही येत नाही का? अगं मम्मा, तुला काय जातंय बोलायला? तिथे पाण्यात मी उभी होते, त्या लाटा किती जोरात आपटत होत्या माहितीये. मला तर वाटलं ना मी बुडूनच जाईन. कशी बुडून जाशील तनया? तू स्विमिंग शिकलीयस, आठवतंय ना? पण मम्मा, तुला माहितीये ना मला खोल पाण्याचा फोबिया आहे. अगं पण मी होते ना तिथे. मला जर का असं वाटलं असतं की जरा काहीतरी अति होतंय तर तो मूर्खपणा मी थांबवला असता. पण मम्मावरती मुळात विश्वासच नाही ना. पाण्याच्या बाहेर पळून आलीस ते आलीस, सगळ्या घरासमोर सगळं खरं खरं सांगून मोकळी पण झालीस. मम्मा, मी तुला सांगतेय, नक्कीच ना त्या गुरुमातांनी काहीतरी जादू केली असणार आहे. जस्ट शट अप तनया. गुरुमातांनी काहीही जादू वगैरे केलेली नाहीये. आता पडलीस ना उघडी सगळ्या घरासमोर, खोटी ठरलीस ना. आता ती जयू काय करे? जयू जयू अगदी बरोबर केलंस तू. केलंच आहे. आज तुझ्या मुलीमुळे अख्ख्या कुटुंबासमोर माझी मान खाली गेली आहे. आयुष्यात एवढा अपमान कधी झाला नव्हता. काय म्हणाली होतीस मला? आई तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईन, मी आहे ना. हे सांभाळून घेणं तुझं. आई तर त्या वसुंधरेला जिंकवून दिलंस तू. तिची मान शर्मेनी खाली जायला पाहिजे होती. आता ती माझ्या डोक्यावर मिरे वाटणार. आणि आमचे हे यांना टोमणे मारायला निमित्तच लागतं. तुझ्या कृपेमुळे त्यांची इच्छा पूर्ण झाली. तो हेच मी तिला समजावून सांगत होते आत्ता. ऐकेल तर ना. फार मोठी चूक केलीस तनया, फार मोठी. आई, जयू काय झालं? काही नाही. तुम्ही रुसलात का माझ्यावर? मी कसला रुसेन? रुसण्याचा हक्क तर फक्त तुम्हालाच आहे. तनयाची चूक स्वतःच्या डोक्यावर घेण्याचा हक्क पण फक्त तुम्हालाच आहे. स्वतःच्या जीवावर बेतेल असं असं काम तुम्ही अंगावर घेतातच कशाला? पण मला सांगत असं काही झालं का? हे झालं असतं तर हां, मग काय केलं असतं मी? ते पाणी जेव्हा तुमच्या नाकातोंडात जात होतं ना, तेव्हा तुम्ही तरी आम्हाला आठवून स्माईल करत होतात. पण आमची अवस्था काय होती तुम्हाला आयडिया तरी आहे का? मी फक्त नाही करणार तुम्हाला. आपला प्रेमाचा व्यक्ती अचानक जाण्याचा धक्का मी एकटा पचवलाय. जीव घेणं एकटेपण असतं ते. अरे ते दुःख सहन नाही होणार मला. बरं, आय एम सॉरी. सॉरी पुरेसं नाहीये. मला तुमच्याकडून प्रॉमिस हवाय. प्रॉमिस करा की तुम्ही तुमचा जीव परत कधीच धोक्यात टाकणार नाही. कोणासाठीही नाही. प्लीज. प्रॉमिस. असं कुठलंही धाडस करणार नाही ज्यामुळे तुमच्या जीवाला घोर लागेल. गुरुमातांच्या प्रस्थानाची वेळ झाली आहे. सगळ्यांना निरोप घेण्यासाठी बोलवले आहे. आलेच. अहो, चला. गुरुमाता, नमस्कार करतो. आशीर्वाद आशीर्वाद. वसुंधरा, जरा पाणी घेऊन ये. काय ग, कमरेत उसण भरली तुझ्या? असं काही नाहीये. नीट वाकून नमस्कार करता येत नाही? हा, तर या वयात सासूला नमस्कार कसा करायचा ते शिकवावं लागणार नव्यानं. वा, आता कसं योग्य माणसासमोर वाकण्यात कमीपणा मानू नये.
जयश्री, पाणी पी. वसूच्या हातचे शुद्ध आहे, पी. गुरुमाता जाऊ द्या ना. पाणी पी आणि अहंकार आहे ना तो गिळून टाक तुझ्या मनातला. या अहंकाराने कोणाचंही भलं होत नाही. नाही इतरांचं सोड, तुझंही होणार नाही हे लक्षात ठेव. काही माणसांना नुसती वाफ बघून चालत नाही, चटका बसावा लागतो, तेव्हाच ज्ञान येतं आणि भान येतं. माधव, हा. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण मला तुमची खूप काळजी वाटत होती. कोर्टाची केस, आकाशवर झालेला हल्ला, या सगळ्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. शेवटी मी निर्णय घेतला आणि तुम्हाला भेटायला इथे आले. जयश्री, तुला असं वाटत असेल की वसुंधरेमुळे तुझा मुलगा तुझ्यापासून दुरावतोय, अशी धास्ती होती तुला. पण मी तुम्हा सगळ्यांना सांगते, यात वसुंधरेचा काहीही दोष नाही. दोष असेल तर फक्त जयश्रीचा, जयश्रीच्या अहंकाराचा. आणि तू घरची मोठी सून असलीस तरी तुझ्याही वर मी आहे हे कधीही विसरू नकोस. गरज पडली तर पुन्हा येईन मी. निघते. हा, आलो बाहेरपर्यंत. चल. मोठा पराक्रम गाजवल्यासारखं वाटत असेल तर ते डोक्यातून काढून टाक. गुरुमातेने तुला डोक्यावर बसवलं होतं म्हणून एवढं उडायची गरज नाही. या येऊन गेल्या, मी इथेच आहे कायम. तेव्हा आपल्या मनाप्रमाणे वागायचा विचारही करायचा नाही, कळलं? नाही आहे, माझं कोणी कितीही कौतुक करू दे, कितीही वाईट बोलू दे, पण मी माझ्यावरचे संस्कार जसे आहेत तसाच वागेन. माझी मर्यादा ओळखून बोले, त्यात कधीच काही बदल नाही होणार. उलट मला आता तुमची काळजी वाटते. म्हणजे बघा ना, म्हणजे दरवेळी तुम्ही तनयाला पाठीशी घालता, दरवेळेला ती तुमचा अपेक्षा भंग करते, अक्षरशः तुम्हाला तोंडावर पाडते. नाही बघवत मला आई. जेव्हा गुरुमातांसमोर तुम्ही माझं नाव पुढे केलं तेव्हा मला वाटलं चला आता तरी तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला. असो, पण आई तुमची मदत मिळाली असती ना तर मी त्यांची अजून चांगल्या पद्धतीने सेवा करू शकले असते. तुमचंही कौतुक झालं असतं. पण तुम्ही चुकीच्या घोड्यावर पैसे लावलेत आणि हरलात, म्हणून मी जिंकले. तुला लाज नाही वाटत हे बोलून दाखवायला? एरवी मारे नम्रपणाचा आव आणत फिरतेस. म्हणजे तुझा खरा चेहरा हाय, जिंकल्याचा माज दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर मला. नाही हो आई, मला जिंकण्यात रसच नाहीये. आणि जरी मला काही जिंकायचं असेल ना तर ते मन जिंकायचं, तुमचं. तुमच्याशी स्पर्धा नाही, मला तुमच्या सोबतीनं आपल्या अख्ख्या कुटुंबाला जपायचं. माझ्या सोबतीची अपेक्षाच करू नकोस तू. नाही म्हणजे गुरुमातेला तू नेमकी काय पट्टी पडवलीस आणि घोळात घेतलंस ते मला माहीत नाही. अर्थात मला त्याने काही फरकही पडत नाही. पण एक नक्की, या घरात मी तुला जास्त दिवस टिकू देत नाही. ते आधीही ठरलं होतं, आत्ताही ठरलेलंच आहे. जगाला अहंकार वाटू दे, पण मी माझ्या आकाशला तुझ्या तावडीतून सोडवून दाखवेनच. ठीक आहे आई, जशी तुमची इच्छा. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. पण मला एकच गोष्ट योग्य वाटते, ते म्हणजे माझं कर्तव्य पार पाडणं. आणि मी माझं कर्तव्य पूर्ण करत राहीन. बनी, काय चाललंय? कुठे काय आई? काहीच नाही. हा, सायन्स होमवर्क पूर्ण केला? आई हात फुट कर ना. हे घे मी जातो.
बनी मी काहीतरी विचारते बनी आगाव काय हा एवढे हसताय कशाला? उठा आणि जरा बघा स्वतःला. या इथे या. काय तुम्ही असं का केलं? मी नाही बनी मगाशी बनी. हाय आई तू मला हाक मारलीस का काय आलं बाबा तुला मिशक बघ किती मोठे आलेत आई का केलंस असं तू मी केलं? हो तुझ्या हातात स्केच पेन मग तूच केलं असणार ना बनी तू फटके खाशील. थापा मारू नकोस. मी नाही केलं तूच केलंस. बाबा मी नाही थापा मारते आई थापा मारते तुझ्या हातात स्केच पेन म्हणजे तिलाच केलं असणार ना मी तर खाली होतो बनी सिरियसली वसुंधरा, हा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. तुम्ही पण काय याचं ऐक. हा मग कोणाचा ऐकायचा? हा बनी म्हणतो ना तो खाली होता म्हणून. आणि बनी कधीच थापा मारू शकत नाही, हो ना बनी? हो बाबा हा म्हणजे तुम्हीच. अहो का हो? हा काय गरज होती असं पोरगटपणा करण्याची? बाबा ते पण परमनंट स्केच पेन ने हाऊ टेअर यू वसुंधरा, तुमची हिंमतच कशी झाली माझ्या तोंडावरती या अशा मिशा काढण्याची, ते पण परमनंट स्केच पेनने? अच्छा आता तुम्ही पण मलाच बोलणार ना? हो बोलणारच, कारण तुम्ही वागतातच अशा. आणि माझ्या मीटिंग्स आहेत, कॉन्फरन्स आहेत, मी असं तोंड घेऊन कसं जाऊ? हा हो असंच तोंड घेऊन जा. जर तुम्ही माझ्यावर विश्वास नसाल दाखवणार ना तर मलाही तुमच्याशी बोलायचं नाहीये. मला पण तुमचं काही ऐकायचं नाहीये. मला ना तुमचं तोंड पण बघायचं नाहीये. मी तर म्हणतो मी 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 मुलांसाठी दुसरी आई घेऊन येईन. एवढ्याशा कडावरून असं करणार आहात तुम्ही? मुलांसाठी दुसरी आई? दुसरी आई, ती पण तुमच्यापेक्षा खूप 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 चांगली. देवा मी काय करू? कसं राहू? मी कुठे जाऊ? मला जायचे तिथे जा, पण या घरात तुम्हाला अजिबात जागा नाही. निघा चला. नको ना बाबा प्लीज नाही 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 प्लीज मी काढलं त्या विजा मी काढले आईला नको ना बाहेर काढ प्लीज ना बाबा प्लीज प्लीज ना बाबा म्हणजे तुम्ही दोघं एकत्र आहात तुम्ही नेहमी असं करतात मी घाबरलो आता ना तुमचं भांडण झालं म्हणून. मग कोणी सांगितलं असं आगाऊपणा करायला? ते पण परमनंट स्केच पेनने? परमनंट स्केच पेन नाहीये बाबा हे बघ नॉर्मल स्केच पेन आहे बाबा पण तो एकदम जोकर दिसतोय हो का? वसुंधरा, बनी खूप मस्तीखोर झाला असं नाही वाटत का? त्याची थोडी शाळा घेतली पाहिजे. माझ्या चेहऱ्यावर त्यांनी मिशी काढली ना, मग आपण बनीच्या चेहऱ्यावर दाढी काढू. कसं नाही? कोण कुठे कुठे वाचवणार नाहीये तुला. हे झालंय. अरे एवढ्या मोठ्या मिशा. बाबा अहो झोपले होते ते तेव्हा काढलं त्याने. तू थांबा, तुला सोडणार नाही. तुझ्या चेहऱ्यावरती ना मिशी दाढी सगळीच बनवणार तू. बस एक काम करा, तुम्ही ना मोठा परमनंट मार्केट घेऊन या. नको ना नको ना. बाबाच्या चेहऱ्यावर मिशी काढताना काही नाही वाटलं तुला? अंटेस थांब. तुम्हाला माहितीये माझ्या स्कूलमध्ये ना दाढी शिवाय होऊन अलाउड नाही. काही प्रॉब्लेम नाहीये. टीचर्स मी बोलीन. ओके काही प्रॉब्लेम, तुम्ही घेऊन या, आपण बनूया. मस्त बनवू.
डाकू डाकू सारख्या दाड्या मिशा काढ आणि माझ्यासारखे केस पण पांढरिंग अखिल बाजूला हो. हाय अरे ओके वैताग आलाय मला. आधीच घरात 3 लहान मुलं आहेत, त्यात ही मोठी माणसं पण लहानांसारखी वागतात. किती आवाज करतायत सकाळपासनं. म्हणजे काय आता मोठ्यांनी कायम सिरियस राहावं का? आणि लहान मुलं आहेत ती, लहान मुलांची लहान होऊनच कळायचं असतं. तनु, आपल्याला किती बरं आहे ना. नाही म्हणजे बघ ना, घरात 3 लहान मुलं आहेत. आपल्याला पण प्रॅक्टिस होऊन जाईल इन फ्युचर जेव्हा. एक मिनिट अखिल. आर यू क्रेझी? नाही म्हणजे आधी तू स्वतः मोठा हो आणि मग बेबीचं वगैरे प्लॅनिंग कर. ओके, तू सीईओ झालायस तरी तुला दादाचं बोट सोडवतंय. नाही म्हणजे त्या दिवशी स्वतःची मीटिंग स्वतः करायची होती, तू काय केलं? प्लीज सॉरी माझं चुकलं. मी हा विषय नव्हता काढायला पाहिजे. आय एम व्हेरी सॉरी. ठीक आहे, आपण भेटू रात्री. चल बाय. अखिल जाऊ दे. विशाखा, अर्धा तास झालाय सांगून. तर मला 1 कप चहा मिळण्यासाठी काय घेणार आहेस तू? काही नाही. देवानी 2 हात दिलेत ना, मग घ्यावं स्वतः करून. का? आपल्या घरातली सगळी नोकर मंडळी कुठे गेली? सुट्टी दिली आहे त्यांना. तुझ्याशी ना काही बोलण्यातच अर्थ नाही. मी पण 1 कप घेणार आहे. हा बच्चा बोल. कसं चाललंय सगळं तिकडे? एकदम वाईट आहे सगळं आणि अजून वाईट होतच चाललंय. त्या आई साधे माझ्याकडे बघत सुद्धा नाहीयेत आणि अखिल पण काहीतरी विचित्र सारखा वागतोय. हे तर होणारच होतं ना. पण हे बघ, जरा कळ काढ, नंतर सगळं नॉर्मल होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तोपर्यंत ना नवीन काही उद्योग करून ठेवू नकोस प्लीज. शहाण्यासारखी वाग बच्चा, आणि खास करून जयश्री समोर. आणि मग त्या वसुंधराचं काय? काल त्या गुरुमातांनी कौतुक केल्यापासनं ही अख्ख्या घराची मालकी नसल्यासारखी वागतेय. कधी कधी तर मला असं वाटतं ना, सरळ जाऊन तिला एक. नो, जे काय मनात आहे ना ते मनातच ठेवायचं. आधीच ना डॅमेज कंट्रोल करून करून नाकी नऊ आलेत माझे. नंतर बघू काय करायचं ते. म्हणजे मी आयुष्यभर मान खाली घालूनच वागायचं का? हो, त्या वसुंधराला ना मी. तुला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. आधीच अक्कल कमी आहे, स्वतःचं डोकं वापरू नकोस, कळलं? हा ग मम्मा, व्हॉट डू यू मीन? विशाखा मॅडम, हो विशाखा मॅडम, बाहेर या. एक मिनिट तने, मी तुला नंतर फोन करते. 1 मिनिट. हा ग मम्मा. रुमाल. थँक्यू. काय झालं? काहीच नाही. ते पिळदार मिश पिळदार मिशांमध्ये कमाल दिसत होता तुम्ही. नाही म्हणजे जर कोणी बघितलं असतं ना तर नजर लागली असती. खूप हसायला येतोय ना. काय? प्लीज ऐका माझं. मी बोलते ना, मी सॉरी बोलते का. मी आता अजिबात हसणार नाही. मी हसणार पण नाही. खूप छान दिसेल. प्लीज प्लीज. ओके मी नाही करत. मला जाऊ दे. कशो प्लीज प्लीज मला जाऊ दे. तुम्ही काय करताय? तुम्हाला वेळ लागलाय का? आकाश अक्का माझं. कोणाची दृष्ट लागू नये म्हणून काळ टीट लावलंय. आणि हो, वेळ लागलाय मला तुमचा.